अवकाळी पावसाचं संकट आहे। राज्यातील 19 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यावर अस्मानी संकट ओढवलेलं आहे। पावसाचे हे अस्मानी संकट पुढील 5 दिवसात आणखी तीव्र होणार असा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला। या पार्श्वभूमीवर 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवलाय, तर बहुतांश जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे। तर हवामान अंदाज या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अतिशय भयानक स्वरूपाची परिस्थिती आपल्याला पावसाची बघायला मिळते। मराठवाडा असो या पश्चिम महाराष्ट्र, पावसाचा वेग खूप वाढलेला आहे। त्यामुळे आता जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। विजांपासून काळजी घेण्याचा प्रयत्न करण्याचा आता जाहीर करावाच लागेल। जनावरांची काळजी घ्यावीच लागेल, कारण की विजांचा कडकडाट एवढा भयानक आहे की खूपच असा विचार देखील कोणी केला नव्हता की अशा प्रकारचं वातावरण आज तयार होईल। बघा आताची जर परिस्थिती बघितली तर काही भागात पाऊस सुरू आहे आणि येत्या 2 तासात भयानक पावसाचा अलर्ट आणि विजांचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तुफान पाऊस, तुफान वारा आपल्याला पाहायला मिळणार असून काही जिल्ह्यांमध्ये लवकरच पाऊस आता दाखल होणार आहे। तर चला सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले तर तुम्हाला अशीच अपडेट हवामानाची माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला तुम्हाला ऑल वरती टाकायचं आहे। तर चला सविस्तर आता हवामानाचा अंदाज आपण बघूया। बघा या ठिकाणी अक्षरशः एवढा मोठा बदल झालेला आहे की सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात भयावह पावसाची परिस्थिती निर्माण झालेली असून सगळ्यांनी जेवढं होईल तेवढं काळजी घेणं पण आता खूपच गरजेचं पण ठरणार आहे। मराठवाडा असो या इतर कोणते भाग असो, पावसाने आता पूर्ण भाग व्यापायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। काळजी घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून सध्याची परिस्थिती बघता तुफान मोठा अलर्ट पावसाचा पाहायला मिळत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचा वेग वाढत आहे, कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आहे, सर्व काही आता आपण बघत असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। काही भागात आता जोरदार पाऊस सुरू आहे। यामध्ये बीड जिल्हा आहे। बीड जिल्ह्यातील काही भाग असतील तुफान पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली। हा पाऊस साधा नाहीये, तर विजांचा प्रचंड कडकडाट आणि तुफान वारा आणि तुफान पाऊस आपल्याला दिसून येत आहे। काळजी करण्याचीच परिस्थिती आहे। विजांचा कडकडाट असल्यामुळे योग्य त्या ठिकाणी निवाऱ्याच्या जागी जनावरांना बांधण्याचं काम करा। ज्या भागात पावसाचं वातावरण सध्या जरी दिसत नसेल तरी त्या भागातील पण शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। पाऊस कधी येईल हे पण आता सांगता येणार नाही। अवकाळी पाऊस आहे, वाऱ्यांमुळे जे आहे ती मोठा बदल होत चाललेला असून अचानकपणे आभाळ येत आहे आणि पावसाचा जोर वाढत आहे। तर चला आता या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जोरदार पाऊस सुरू होत आहे आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। येत्या 2 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बऱ्याच भागात हजेरी लावणार आहे। तुफान पावसाला सुरुवात झालेली असून विजांच्या कडकडाटासह अतिशय भयानक पावसाचं वातावरण राज्यात बघायला पण मिळत आहे। तर चला आता जोरदार पाऊस पडणार आहे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आता सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। कारण सध्या बघायला जर गेलं तर बऱ्याच ठिकाणी तुफान पाऊस सध्या सुरू आहे। बीड जिल्ह्यात बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे। तर चला आता पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत आता त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघू शकता या ठिकाणी सध्याची परिस्थिती पाहता कळंबच्या आसपासचे जे भाग असतील याही ठिकाणी पावसाला वेगळं वातावरण निर्माण झालंय। अक्षरशः तुफान पावसासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून पुढच्या काही तासात पावसाचा अलर्ट राहू शकतो। त्यामुळे लक्ष द्या। सध्या केज तालुका या ठिकाणी पूर्ण आभाळ झाकळलेला आहे। काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। सर्वाधिक विचार जर केला तर आता सध्याची परिस्थिती बघता इकडे वडवणीचे भाग असतील, सोनपेठ असेल, माजलगावचे उत्तरचे भाग असतील, अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली असून विजांचा तीव्र आपल्याला जे आहे ते आवाज वगैरे बघायला मिळत आहे। तीव्र गर्जना या ठिकाणी बघायला मिळत आहे। काही झालं तरी लक्ष द्या, कारण की आता हा पाऊस तर आहे पण यामध्ये विजांचा कडकडाट जास्त असल्यामुळे विजा पडण्याची भीती ही खूपच वाढलेला आपल्याला दिसत आहे। आधीच्या तुलनेत वातावरण हे एवढं बदललं आहे की आता सर्वात जास्त पाऊस जे आहे ती वाऱ्यासोबत येत आहे। विजांचा कडकडाट आता खूप भयानक दिसून येत आहे। बघा येत्या 2 तासात रात्रभर देखील पावसाचा मोठा अलर्ट आहे, त्यामुळे काळजी करायची आहे। या ठिकाणी बघा
गेवराईचा भाग असेल, गेवराईच्या पूर्व साईडला अतिशय भयानक स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली. मध्यम ते जोरदार मुसळधार पावसासारखं वातावरण निर्माण झालेलं असून सर्वात मोठी परिस्थिती आपल्याला या भागामध्ये बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी जर विचार केला तर गेवराईच्या आसपासचे भाग असतील, त्यानंतर माजलगावचे आसपासचे भाग असतील, या भागात देखील आता आपल्याला मोठ्या प्रमाणात वातावरण बदल झाल्याचं दिसून येत असून सध्या जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आसपासचे भाग, परभणीचे बघा, या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. परभणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार असून आता तीव्र स्वरूपाचा अंदाज पावसाचा आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे काही झालं तरी काळजी करा. आता या ठिकाणी बघा, पारतूरच्या भागामध्ये, पैठणच्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे. तुरळक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दमदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. रात्रीला तर मोठा अलर्ट राहू शकतो. काही ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक राहील. पाऊस नसला तरी विजांचा कडकडाट जास्त काही भागात तर बघायला मिळणार आहे. पाऊस हा हलका राहील आणि विजा जास्त राहतील अशी परिस्थिती बहुतांश ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जर आसपासच्या भागात राहत असाल तर तुम्हाला काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यानंतर इकडे बघा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे सध्या वातावरण नाही, पण रात्रीत मोठं वातावरण सक्रिय होऊन रात्री अख्खी चित्र आपल्याला बदल जाण्याचं दिसून येऊ शकतं. मोठं पावसाचं वातावरण जे सध्या मराठवाड्यावर दिसत आहे, पश्चिम महाराष्ट्रावर दिसत आहे, हेच मॉडेलनुसार आता आपल्याला पुढे उत्तरेकडे जातानाच पण बघायला मिळणार आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर इकडे जालना असेल, बाबर पोखरीचा भाग असेल, त्यानंतर इकडे देऊळगाव राजा असेल, या आसपासच्या भागात आता लवकरच पावसात दाखल पण होऊ शकतो. त्यामुळे या सर्व भागातील शेतकरी बांधवांनो, काही झालं तरी काळजी करा. चिंता करण्याऐवजी लवकरात लवकर आता जे आपले जनावर आहेत त्यांचं व्यवस्थित नियोजन करा. कारण की बऱ्याच ठिकाणी विजा पडून जे आहे ती जनावरांना मोठ्या प्रमाणामध्ये इजा झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर चला आता येत्या 2 तासामध्ये, पुढच्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे, कुठे मध्यम पाऊस पडेल, कुठे मुसळधार पडेल, काय अंदाज आहे आता आपण बघू. तर बघू शकता, आता विचार जर केला तर राहुरीचे भाग आहेत. राहुरीच्या भागामध्ये जोरदार पावसाचं आगमन झालेलं आहे. राहुरीच्या भागात आता पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून या ठिकाणच्या सर्व आसपासच्या भागातील शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं गरजेचंच ठरेल. कारण की राहुरी असेल, या भागामध्ये आपल्याला जास्त पाऊस बघायला मिळणार आहे. राहुरी पासून ते थेट पैठण पर्यंत मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतितीव्र पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचंच ठरेल. राहुरी ते पैठणच्या भागात मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाऊस हा विजांसोबत राहणार आहे. विजांचा कडकडाट अतिशय भयानक राहणार असून काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे काळजी करावं लागेल. तुम्हाला सतर्क पण तेवढंच राहावं लागेल. तसेच आता छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील, या छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पण आपल्याला विजांचा कडकडाट आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून तुफान पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. जोरदार ते अतिशय आपल्याला विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांसह तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सतर्क राहणं गरजेचं राहील. त्यानंतर आता बघूयात नांदेडकडे. नांदेडचा भाग असेल, त्यानंतर डिग्रस असेल, पूर्णा असेल, या भागात जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. या ठिकाणच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. बघा, या ठिकाणी नांदेड, मुखेड, भोकर, या ठिकाणी घोरीचा भाग असेल, रालवाडीचा भाग असेल, दौरचा भाग असेल, अर्धापूर असेल, या ठिकाणी पूर्णाचा भाग असेल, डिग्रसचा भाग असेल, मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला जास्त स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी अतिशय मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तो विजांसहित राहील. काही ठिकाणी तुफान पावसाची देखील शक्यता राहणार असून सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं गरजेचं ठरू शकतं. कारण की हा पाऊस साधा नाहीये, विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार आहे आणि तीव्रता याची पण खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी लक्षात हा अंदाज घ्यायचा आहे. कारण हे पावसाचं वातावरण खूप आता तीव्र होत चाललेलं असून विजांचा कडकडाट आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन सतर्क राहणं पण गरजेचं राहील. बघा, करमाळ्याचे भाग असतील, या करमाळ्याच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. करमाळा ते बारामती साईडच्या भागामध्ये ते इंदापूरच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो. करमाळा, इंदापूर, बारामती, दोनचा भाग आहे, जामखेडचा भाग असून या ठिकाणी आपल्याला बार्शीच्या भागापर्यंत तुरळक भागात पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे. बघा, सध्या काही जाग्यावर तुफान पाऊस सुरू आहे
आणि काही जाग्यावरती पाऊस मध्यम सुरू आहे, पण विजा मात्र तुफान आहेत, कारण की विजांचा कडकडाट हा खूपच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. बघा आता सतर्क राहण्यासारखी परिस्थिती आहे. कळंबमध्ये पण आहे. कळंबच्या भागाच्या आसपास विजांचा कडकडाट सुरू आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता असून याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे. बघा या मॉडेलनुसार जर अंदाज बघायला गेलं तर आपल्याला इकडे संभाजीनगरचे भाग असतील, त्यानंतर परतूरचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा जास्त अंदाज दिसतोय. बघा भयानक विजांसह सेलूमध्ये या ठिकाणी जोरदार पावसाला आता सुरुवात व्हायला आपल्याला जे वातावरण आहे ते पोषक दिसत आहे. त्यानंतर परतूरच्या भागात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण दिसत आहे. सतर्क राहा. याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार ते तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष देऊन अंदाज बघायचा आहे. बघा जिंतूर, शेनगाव या ठिकाणी हिंगोली, एलकीचे भाग असतील, औंधाचा भाग असेल, त्यानंतर इकडे बसमतचा भाग असेल, पूर्णाचा भाग असेल, पाथरी असेल, नांदेड असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तीव्र पाऊस सुरू होत आहे. काळजी घ्या. विजांचा कडकडाट अधिक आहे. परभणीमध्ये पाऊस पुढच्या 2 तासात दाखल होणार आहे. परभणीतील बऱ्याच भागात विजांसह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला येत्या 2 तासामध्ये आणि रात्रीला कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आणि विजा राहणार आहेत त्या जिल्ह्यांची एकदा नावं सांगतो. तर बघा आता लक्ष द्या. आता जर विचार केलं तर सध्या पाऊस कुठे सुरू आहे ते एकदा बघूया. तर बघा राहुरीला पाऊस सुरू आहे. राहुरीच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. म्हणजे जे राहुरीचे काही एकदम दक्षिणेकडील भाग असतील किंवा पश्चिम साईडचे भाग असतील त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. त्यानंतर मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे एकदम मेन राहुरी सिटी त्या ठिकाणी नाहीये, पण त्याच्या आसपासच्या भागात पाऊस सुरू आपल्याला दिसून येत आहे. घोडेगावचे भाग असतील, वाघूरचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा अलर्ट दिसून येत असून काही भागात पाऊस सुरू आहे. बघा पैठणमध्ये पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळत असून या ठिकाणी मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. वातावरणातील हा सर्वात मोठा बदल या ठिकाणी दिसून येत असून या ठिकाणी सगळे चित्र आपल्याला बदलतानाच दिसत आहे. स्पष्टपणे वातावरणात सर्वात मोठा बदल झालेला आहे. गेवराईच्या भागामध्ये, अंबडच्या भागात तुफान पावसाला लवकर सुरुवात होऊ शकते. या आसपासच्या भागात एकदम मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग आता जमा होऊ लागलेले आहेत. गेवराई पश्चिमचा इकडे गेवराई मुर्दीचा भाग असेल, परतूरचा भाग असेल, अंबडचा भाग असेल, या भागात देखील पावसाची शक्यता राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. परळीचे भाग असतील, परभणीचे भाग असतील, या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आता हळूहळू सक्रिय होत चाललेलं आहे. केस, कळंब, कोपरा, परडीचा भाग आहे, अंबीचा भाग आहे, वाला आहे, अहमदपूर आहे, याच्या उत्तर भागाला आता अधिक आपल्याला वातावरण दिसून येत आहे. अधिक पावसाचा जोर दिसून येत असून विजांच्या कडकडाटाचं हे पूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे सतर्क राहण्यासारखी परिस्थिती आहे. तीव्र पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात दाखल होतानाच दिसत असून यामध्ये विजा, वारा, गारा सगळं काही आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क राहा. खामगाव असेल, रिसोड असेल, पुसद असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस याही ठिकाणी दाखल होऊ शकतो. आज नाही आला तर उद्या येईल, पण तुरळक भागात पावसाची शक्यता आहे. सतर्क राहण्याचं आपलं काम असतं. जरी आपल्या भागात पाऊस नाही आला, तालुक्यात नाही आला तरी सतर्क राहा, कारण आसपासच्या भागात पाऊस सुरू झालेलाच आहे. मध्यम आहे, कुठे जोरदार आहे, कुठे हलका आहे, पण विजांचा जे आपल्याला प्रकोप बघायला मिळतोय, विजा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघावयास देखील मिळत आहे. त्यानंतर इकडे पुसद, नांदेड, लातूर आसपासचे बरेच भाग असतील. त्यानंतर या ठिकाणी लातूरचे उत्तर साईडचे भाग असतील. आभाळ सक्रिय होत आहे. परळीमध्ये काही भागात अखेर पावसाला सुरुवात होत आहे. अहमदपूरमध्ये पाऊस दाखल होत आहे. काळजी करण्यासारखी परिस्थिती इकडे परतूरकडे आहे, कारण की या ठिकाणी खूप तीव्र पावसाचं वातावरण सक्रिय तर झालं आहे, पण या तीव्र पावसामध्ये विजांचं देखील प्रमाण अधिक इतर भागापेक्षा जास्त आहे. यामध्ये अंबड, परतूरच्या आसपासचे जे भाग आहेत या ठिकाणी तीव्र वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला येत्या 2 तासात जोरदार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे. ते जिल्हे कोणते आहेत त्यांची नावं सांगतो. तर बघा यामध्ये आता अहिल्यानगर जिल्हा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील काही भागामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळत असून सतर्क राहण्याची परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. अहिल्यादेवी नगरच्या भागात सध्या पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी आपल्याला जे आहे ते विजा जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. पुणेच्या भागात देखील पुणे पूर्वच्या साईडला वातावरण सक्रिय झालेलं आहे. बघा वातावरण सक्रिय तर झालेलं असून पावसाला पोषक वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे सांगली, जतचे काही भाग असतील, या ठिकाणच्या आसपासच्या भागामध्ये देखील मोठी परिस्थिती आपल्याला बघायला मिळत असून सध्या जर विचार
विचार केला तर सांगली जतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला दिसून येऊ शकतो, त्यामुळे सतर्क राहा। सांगलीच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा हा अंदाज राहणार असून सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरणार आहे। वातावरणामध्ये देखील मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत असून सर्वात मोठे बदल या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। त्यानंतर जर विचार केला तर इकडे जतचे भाग असतील, या आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला मोठा बदल पाहायला मिळत आहे। अशा प्रकारची अपडेट होती। धन्यवाद।